दोन लहान मुलांची आई, 22 वर्षांची तरुण माता साध्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गेली आणि परत घरी आली नाही. शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया, संध्याकाळी मृतदेह. नातेवाईक संतापले. आरोग्य केंद्रात गोंधळ. आरोपी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी. ही केवळ एक घटना नाही, ही आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील हृदयद्रावक कहाणी. काय आहे चला जाणून घेऊया, पण त्याआधी फॉलो करा पुणे न्यूज, पुणे बातम्या. पूर्ण सत्य आता. दौंड तालुक्यातील खोर गावची रहिवासी रंजना बाबू केसकर, वय 22. तिच्याकडे दोन लहान मुलं, एक 2 वर्षांची मुलगी आणि 1 वर्षाचा मुलगा. शनिवारी 25 एप्रिल केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात तिची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया डॉक्टर अनिल कदम यांनी केली, पण शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच तिच्या पोटात तीव्र रक्तस्राव सुरू झाला. रक्तदाब घसरला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रियेदरम्यान गंभीर निष्काळजीपणा झाला. वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृती बिघडली. प्रथम नांदगाव केंद्रात हलवण्यात आले, नंतर खासगी रुग्णालयात. उपचार सुरू होण्यापूर्वीच रंजना यांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात जोरदार गोंधळ घातला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तीव्र आरोप करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यवत पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल नसल्यानेही संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांनी 5 सदस्यीय जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली आहे. 2 दिवसात अहवाल देण्याचे आदेश. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन दिले आहे. तर दर्शकांनो, साधी शस्त्रक्रिया घातक कशी ठरते? सरकारच्या आरोग्य योजनांवर विश्वास ठेवणाऱ्या गरीब महिलांचे हाल कधी थांबणार? निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार? 2 लहान मुलं आता आईशिवाय कशी वाढणार? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा.